राजकारणासाठी नव्हे तर तालुक्याच्या सर्वांगीण विकास निवडणुका लढवणार प्रदीप कदम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात साजरा। नवीन तरुणांना संधी देऊन या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने प्रदीप कदम गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा किर्लोस्करवाडी येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील, सरिता कदम, नंदकुमार निकम, जिनपाल चौगले, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, अभिजित कौलगे, तुषार चौगले, अशोक माने प्रमुख उपस्थित होते। प्रदीप कदम पुढे म्हणाले की तालुक्यात राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या असून पलूस कुंडल हा भाग नेहमीच क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना संधी देण्याची नवी परंपरा निर्माण केली आहे। शेतकऱ्यांचा सन्मान आणि युवकांना दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे। गेल्या 25 वर्षाचा मागोवा घेत पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे। नवीन तरुणांना संधी देऊन या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प असून सन्मानाने बोलवलं तर एकत्र निवडणुका लढवू, अन्यथा सबळावरती निवडणुका लढवू असे यावेळी ते शेवटी म्हणाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील म्हणाले की पलूस तालुक्यातील लोकांच्या हृदयावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप कदम। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाचे काम प्रदीप कदम यांनी प्रामाणिकपणे केले। पलूस तालुक्यात पक्षाची बीजे रोवली आहेत, त्यामुळे आज याचा वटवृक्ष झाला आहे। अशा खंबीर नेते प्रदीप आप्पा या व त्यांच्या कार्यकर्त्यांना मी अन्याय होऊन देणार नाही। प्रदीप आप्पांना लवकरच राज्य पातळीवरती काम करण्याची संधी देण्यासाठी मी स्वतः शिफारस करणार आहे। आप्पांनी समाजासाठी थेट नाळ जपत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं आहे। प्रदीप कदम व त्यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिरे, कृषी प्रदर्शन, सामाजिक उपक्रम आणि अशा अनेक माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे। या सर्व कामाची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून या कामाची पोचपावती लवकरच आप्पांना मिळेल असे सूचक विधान शेवटी प्रताप पाटील यांनी केले। या मेळाव्यात अभिजित कौलगे, नंदकुमार निकम, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी आणि सरिता कदम यांनी मनोगत व्यक्त केले। प्रारंभी स्वागत प्रास्ताविक अभिजित सावंत यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माणी यांनी केले तर आभार संजय कुमार शिंदे यांनी मानले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।